हा आमरस तुम्ही चिकाच्या कुरड्या सोबत, तांदळाच्या कुरड्या सोबत, पुरणपोळी सोबत, रत्नाळाच्या पोळ्या सोबत, भातासोबत किंवा फणं म्हणून सुद्धा तुम्ही थंडगार अशा पाण्यासोबत, बर्फाचे तुकडे टाकून त्याच्यासोबत अशा वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही हा आमरसाचा उपयोग करू शकता. तर विदर्भ स्पेशल आमरसाच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. आमरस बनवताना एक काळजी घ्यायची आहे. ज्याही कैऱ्या तुम्ही आमरस बनवायसाठी घेसाल त्या अशा मोठ्या साईजच्याच घ्यायच्या आहेत, जेणेकरून अशा छोट्या साईजच्या जर घेतल्या ना कैऱ्या तर त्या अशा तुरट असू शकतात आणि आमरसाला एवढी चांगली चव येणार नाही. मी अशा चांगल्या अशा मोठ्या मोठ्या अशा कैऱ्या निवडून घेतल्या आणि ह्या मी वाफवून घेतल्या. तुम्हाला हवं असेल तर उकळून सुद्धा घेऊ शकता कैऱ्या तुम्ही. या कैऱ्याचा आपल्याला असा गर काढून घ्यायचा आहे. बघा छानपैकी अशा मस्त शिजलेल्या आहेत कैऱ्या, अशा शिजून घ्यायच्या आहेत आणि याचा सर्व गर काढून घ्यायचा आहे. आणि कैऱ्याची निवड करताना अशा कडक कैऱ्या घ्यायच्या आहेत, अशा नरम पडलेल्या कैऱ्या घ्यायच्या नाही आहेत, त्यांनी चवीमध्ये बदल होतो. आता अशा पद्धतीने हा सर्व संपूर्ण गर आपल्याला काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने मी संपूर्ण गर असा काढून घेते. कैरीचा हा निघालेला गर मिक्सर मधून असा बारीक करून घ्यायचा. कैरीचा गर असा मस्त असा बारीक करून घेतल्या. जवळजवळ 1 वाटी गर निघालेला आहे. कढई गरम करायला ठेवली होती, त्यामध्ये 2 ते 3 चम्मच साजूक तूप टाकून घेतलेलं आहे आणि जिरं टाकून घ्यायचं. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही 2 चम्मच सुद्धा तूप टाकून घेऊ शकता. जिरं चांगलं तडतडल्यानंतर हे खोबरं आणि बदामचे काप आहेत ते टाकून घ्यायचे आणि 1 चम्मच हे पोहे खाण्याच्या चम्मचने हे गव्हाचं पीठ आहे हे टाकून घ्यायचं आणि यामध्ये असं चांगलं असं फ्राय करून घ्यायचं आणि चांगलं असं तुपावर असं भाजून घ्यायचं. सर्व घेतल्यानंतर हे खोबरं आहे त्याचा किस असा किसून घेतला तर तो टाकून घ्यायचा. गव्हाचं पीठ टाकल्याने ना या आमरसाला असा घट्टसरपणा येतो आणि चवही खूप छान येते. तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही गव्हाचं पीठ असं स्किप सुद्धा करून घेऊ शकता. बघा लगेचच असं फिरवता फिरवता सोनेरी रंग आलेला आहे. आता यामध्ये हा जो पल्प आपण काढून ठेवलेला होता हा टाकून घ्यायचा आहे आणि पाणी टाकून घ्यायचं आहे. पाणी टाकून असं ढवळून घ्यायचं आहे चांगल्या पद्धतीने. 1 वाटी कैरीचा गर होता तर 2 वाटी गुळ घेतलेला आहे. गुळाच्या ऐवजी तुम्ही साखरेचा सुद्धा वापर करून घेऊ शकता. यामध्ये परत 1 वाटी असं पाणी टाकून घेणार आहे. साखर आणि विलायची पूड एकत्र अशी वाटून घेतली होती. विलायची पूड टाकून घ्यायची आपल्याला. आमरस असा फिरवून घ्यायचा आणि चांगला असा फिरवत फिरवत बघा उकळी खडखडून उकळी आलेली आहे. आता बारीक गॅसवर आपल्याला 10 मिनिट हा आमरस असा शिजून घ्यायचा आहे, पण याच्यावर झाकण ठेवायचं नाही आहे. आमरस मस्त असा शिजलेला आहे. यापेक्षा जास्तही शिजून घ्यायला नको, कारण जास्त शिजून घेतला तर जास्त घट्ट होईल आणि आमरस असा थंड झाल्यानंतर थोडासा घट्ट येतो. या आमरसामध्ये तुम्हाला काजू, बदाम आणि खोबऱ्याचा काप टाकायचा नसेल तर ऑप्शनल आहे, परंतु हे टाकल्यामुळे चव खूप छान येते. चवीला खूप भारी लागतो हा आमरस. असा आपला हा आमरसाची विदर्भ स्पेशल आमरस तयार झालेला आहे. हा आमरस तुम्ही पुरणाच्या पोळी सोबत, साध्या पोळी सोबत, पुरी सोबत किंवा रत्नाळाच्या पोळी सोबत खाऊ शकता आणि थंड झाल्यानंतर तुम्ही